राजकारणात एक म्हण आहे, देअर आर नो कोइन्सिडेंस इन पॉलिटिक्स. म्हणजेच राजकारणात कोणतीही गोष्ट विनाकारण किंवा योगायोगाने घडत नाही. आपल्या देशाचे पंतप्रधान 2 दिवसापूर्वी इस्रायलचा दौरा करून भारतात परततात आणि त्यानंतर लगेच इराणवर हल्ला होतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर या घटनेची टायमिंग अनेक मोठे प्रश्न निर्माण करत आहे. हा केवळ एक योगायोग आहे की भारताच्या संमतीने रचलेली एखादी मोठी चक्रव्यूह रचना. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे टायमिंग. पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान यांच्यातील मैत्री संपूर्ण जगाला माहिती आहे. पण ज्या क्षणी भारतीय पंतप्रधान विमानतळावरून बाहेर पडतात आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसात इस्रायलकडून इराणवर हल्ला होतो, तेव्हा जगाच्या नजरा भारताकडे वळतात. याचा अर्थ असा होतो का की भारताने या हल्ल्याला मूक संमती दिली होती किंवा इस्रायलला असा विश्वास होता की भारत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. ही घटना जगाला एक वेगळाच इशारा देत आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा इंटेलिजन्स शेअरिंग. दोन मोठ्या देशांचे प्रमुख जेव्हा भेटतात तेव्हा फक्त शेक हँड होत नाही, तिथे सुरक्षेच्या गंभीर मुद्द्यावर चर्चा होते. आता प्रश्न उरतो की या हल्ल्याची पूर्वसूचना भारताला होती का? जर भारताला माहिती असती तर भारताने इराण सारख्या आपल्या जुन्या मित्राला सावध का केले नाही? आणि जर माहिती नव्हती तर इस्रायलने भारताच्या मैत्रीचा वापर केवळ स्वतःची पाठराखण करण्यासाठी केलेला आहे का? हे प्रश्न कदाचित राजकीय असतील. आता विचार करा भारताच्या प्रतिमेचा. भारत नेहमीच सर्वांशी मैत्री राखणारा देश राहिलेला आहे. पण या एका घटनेमुळे इराण आणि इतर अरब राष्ट्रांच्या मनात भारताविषयी शंका निर्माण होऊ शकते. इराण आपल्याला स्वस्त तेल देतो. अफगाणिस्तान आणि रशियाकडे जाण्यासाठी इराणमधील चाबहार बंदर हे भारतासाठी मध्य आशियाचे प्रवेशद्वार आहे आणि भविष्यातील व्यापाराची गुरुकिल्ली. जर इराणला वाटलं की भारत इस्रायलच्या बाजूने उभा आहे तर आपल्या या अब्जावधी रुपयांच्या प्रकल्पांचे काय होईल? जग भारताकडे विश्वगुरू म्हणून पाहतं. रशिया युक्रेन युद्धात भारताने मध्यस्थीचा प्रयत्न केला. इस्रायल इराण वादात जर भारताने एका बाजूची पाठराखण केली तर भारत आपली न्यूट्रल इमेज आणि भविष्यातील मध्यस्थीची संधी गमावू शकतो.